शिवसेना मनसेच्या रणनीतीसाठी ज्युनियर ठाकरे बंधू मैदानात मातोश्रीवर आदित्य अमित ठाकरेंमध्ये बैठक। गोगावलेंच्या मुलावर हत्येचा आरोप। गोगावलेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीनही फेटाळला तरीही तो पोलिसांना का सापडत नाही, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। सातारा ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांमधील माजी अधिकारी, हे ड्रग्ज प्रकरण एकदमच कसं थंड पडलं, खासदार संजय राऊतांचा थेट सवाल। अखेर प्रशांत जगतापांचं ठरलं, आज काँग्रेसमध्ये करणार प्रवेश। मनसेला रामराम केलेले प्रकाश महाजन आता हाती धनुष्यबाण घेणार, आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश। आज वर्षावर एकूण 5 बैठका, महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात। नाशकात महायुतीचं ठरेना, शिवसेना 45 जागांवर ठाम, भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच। महायुतीमध्ये पुण्यात 35 जागांसाठी शिवसेना ठाम, मात्र 125 जागा जिंकण्याचा पुण्यात भाजपच्या निर्णयामुळे अडचण, सूत्रांची माहिती। संभाजीनगर निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणार मशाल रॅलीनं, क्रांती चौक पैठण गेट मार्गे गुलमंडीपर्यंत रॅलीचं आयोजन, प्रचाराचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत होणार। संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समिती स्थापन, समितीत भाजपचे 5, शिवसेनेचे 5 सदस्यांना समावेश। भाजप आमदार दादाराव केचेंना महिलांनी भर रस्त्यात घेरलं, वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक इथली घटना। रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपोली येथील धक्कादायक प्रकार, मंगेश काळोखेंची हत्या करून मृतदेह फेकला रस्त्यावर। बांधकामांवर बीएमसीचा बडगा, प्रदूषणामुळे तब्बल 29 ठिकाणी कामं थांबवण्याचे मनपाचे बिल्डरांना निर्देश। रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना संजीवनी, स्वामीह निधी 2 लवकरच केंद्राकडून मिळणार, सूत्रांची माहिती। यंदा $1 लाख कोटी निर्यातीचं लक्ष्य हुकणार, आतापर्यंतच्या 18 FTA कडूनही अत्यल्प मदत। देशातून सेमीकंडक्टर निर्यात लवकरच, सेमीकंडक्टर निर्यातीत भारत निर्यातक्षम बनवण्याचा अमित शहांचा निर्धार। एप्स्टीन फाईल्सला आणखी विलंब, अमेरिकी न्याय विभागाची माहिती। पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत, नावापुढे वापर करणं अस्वीकारार्ह, मुंबई उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार। समृद्धीवर आता सुसाट वेगाला लागणार ब्रेक, तब्बल 1500 सीसीटीव्हींची असणार करडी नजर, नियम मोडल्यास दंडाची पावती थेट घरपोच। नवी मुंबईच्या नव्या विमानतळावरून पहिल्याच दिवशी 48 विमानांचं उड्डाण, पहिल्याच दिवशी 4000 प्रवाशांची झाली नोंद। यंदाही नववर्षाचा आनंद पहाटेपर्यंत, मद्यविक्री दुकानं मध्यरात्री 1 पर्यंत राहणार खुली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, विशेष 4 उपनगरीय रेल्वेची सोय, प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेकडून प्रवाशांना गिफ्ट। श्रेयस अय्यरकडून सारावास सुरुवात, बीसीसीआयच्या केंद्रात होणार श्रेयसची तंदुरुस्त चाचणी।